पूजा खेडकर प्रकरणावरून आता अनेक प्रश्न उपस्थित झाले, मात्र या प्रश्नांची उत्तरं सरकारकडून मिळण्याची अपेक्षा अशी मानली जाते। मात्र यावर अजूनही कोणतेही स्पष्टीकरण आलेलं दिसत नाहीये। या सगळ्या संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत। सर, अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, कागदपत्रांवरून शंका देखील उपस्थित होते। कोणते प्रश्न आता अनुत्तरित आहेत असं वाटतंय तुम्हाला? पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं जे काही ओबीसीचं नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट आहे त्या संदर्भात खुलासा व्हायला पाहिजे। त्यांचं जे अपंगत्वाचा दाखला आहे त्या संदर्भामध्ये खुलासा झाला पाहिजे आणि त्यांनी म्हणजे UPSCने सांगूनही 6 वेळा मेडिकलला त्या उपस्थित राहिल्या नाहीत त्याचाही खुलासा झाला पाहिजे। त्याच्यानंतर त्यांनी कधी मेडिकल केले आणि त्याचे निष्कर्ष काय आहे याचाही खुलासा झाला पाहिजे, कारण या सगळ्या एवढ्या गंभीर गोष्टी आहेत ना, यांच्या या सगळ्या परिस्थितीमुळे चुकांमुळे एका सामान्य माणसावर, सामान्य ज्याचा अधिकार आहे, ज्याने अभ्यास केला आहे, ज्याचा त्या पदावर अधिकार आहे, त्याचा हक्क हिरावून घेतला गेला आहे। त्या याहीपेक्षा जास्त जाऊन IAS सारख्या प्रतिष्ठेच्या परीक्षेमध्ये, प्रतिष्ठेच्या सेवेमध्ये अशा गडबडी जर होत असतील तर ते एकूणच लोकशाही आणि एकूणच ॲडमिनिस्ट्रेशन याच्यासाठी देशभर घातक आहे। आपण जर बघितलं तर UPSCने त्यांची निवड केली आणि महाराष्ट्रात होमटाऊनमध्ये त्यांना आता त्या पदावर नियुक्ती करण्यात आली होती साधारण, तर हे असं शक्य आहे होमटाऊन देणं? पहिल्याच जितक्या मी अधिकाऱ्यांशी बोललो आहे, अधिकाऱ्यांशी आणि सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांशी, शक्यतो होमटाऊन हे तुमच्या निवृत्तीच्या आसपास मिळतं, त्याच्या आधी मिळत नाही। यांना तर प्रोबेशन काळातच दिलं गेलंय, हे पूर्णपणे चुकीचं होतं आणि याच्यामुळेच शंकेला जागा आहे की एका व्यक्तीवर सगळी यंत्रणा इतकी मेहरबान कशी असू शकते? कोणाचं तरी वरदहस्त आहे, त्याशिवाय असं शक्यच नाही। एक वरदहस्त आहे किंवा सिस्टीम कशी कुठे वाकवावी याची त्यांना परफेक्ट जाण आहे, त्याच्यामुळेच हे घडलं याची मला तरी 100% खात्री आहे। साधारण हा सगळा प्रकार जेव्हा समोर आला त्यानंतर त्यांची वाशिमला बदली करण्यात आली, वाशिमच का निवडलं असावं साधारण? नाही, असं काय नाही, कुठे मुळात हे करणंच चुकीचं होतं। खरं तर त्यांच्या बदलीमध्ये जे म्हणलंय ते प्रशासकीय कारणासाठी म्हटलंय। खरं तर जिल्हाधिकाऱ्यांनी रिपोर्ट दिला, त्यांच्या चुका नजरेस आणून दिल्या म्हणून त्यांची बदली झालेली आहे आणि कुठलं तरी द्यायलाच पाहिजे होतं, परंतु ते द्यायच्या आधी सगळी चौकशी करून त्याच्यातल्या दोषींना शोधून त्यांचे दोष शोधून, कारण प्रोबेशन काळामध्ये इतकी मोठी उडी मारणं, ज्या व्यक्तीला सुप्रीम कोर्टाचे सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे की लाल दिवा वगैरे वापरू नये, अशा वेळेला ते लाल दिवा वापरायचा आग्रह धरतात, ज्यांना त्या इलिजिबल नाही त्याच्यासाठी ते आग्रह धरतात। हे जर प्रोबेशन काळात असेल तर पुढे ज्यावेळी त्यांना मोठी पदं मिळतील त्यावेळी त्यांनी काय केलं असतं? साधारण 2019 मध्ये त्यांनी जेव्हा परीक्षा दिली होती आणि त्या स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या याच्यात असिस्टंट डिरेक्टर म्हणून त्यांची निवड झाली होती, तेव्हा त्या तंदुरुस्त असल्याचं त्यांनी सांगितलं होतं आणि 2022 मध्ये त्यांनी जेव्हा परीक्षा दिली तेव्हा त्यांनी मल्टिपल डिसॅबिलिटीज म्हणजे PWBD या PWBD समथिंग त्या 5 लेवलच्या त्यांनी तो सर्टिफिकेट दिलं होतं, तर मग हे शक्य आहे का? साधारण शक्य नाही, याचीच चौकशी झाली पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी कॅटमध्ये जी याचिका दाखल केली त्याच्यामध्ये स्वतः म्हणलं की मी मानसिकदृष्ट्या आजारी आहे। मानसिकदृष्ट्या आजारी आणि IASची सेवा हे कुठेही म्हणजे कुठल्याच कायद्यातही बसत नाही, तत्वात बसत नाही, नैतिकतेमध्ये बसत नाही। त्यामुळे त्याच पातळीवर त्यांना रिजेक्ट होणं गरजेचं होतं त्यांचं, परंतु त्यांना तरीही सेवेत घेतलं, हीच मोठी मुळात आश्चर्याची गोष्ट आहे। PWBD ज्या काही 5 लेवल्स आहेत त्याच्यातली सगळ्यात शेवटची लेवल आहे जी मल्टिपल डिसऑर्डर्स किंवा डिसॅबिलिटीजची आहे, त्या याच्यात हे सगळं शक्य नसतं। मग आता कुठेतरी UPSCच्या सगळ्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होते? नक्की 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 हे सगळं ज्यांनी बघायचं आहे तिथेही माणसं बसलेली आहेत हे मान्य आहे, परंतु हे बघायचं किंवा याच्यावर काळजी घ्यायची, हे शोधून काढायचं, यासाठीच त्यांना पगार मिळत असतो। तरीही त्यांनी हे केलं आणि उघडकीस आल्यानंतरही अजूनही काही फारसं होत नाही। ही सगळीच बाब आणि ही फक्त एक किरकोळ घटना म्हणून चालणार नाही, तर IAS सारखी जी प्रतिष्ठित सेवा आहे भारताची, जिला फार मोठ्या अधिकार आहेत, कायद्याचं संरक्षण आहे, जबाबदारी आहेत, त्यांनी खूप अभ्यासपूर्ण निर्णय घेणं अपेक्षित आहे। तिथं जर अशा प्रकारची गडबड होत असेल तर ते एकूणच भविष्यात लोकशाहीसाठी आणि एकूणच प्रशासनासाठी अत्यंत घातक आहे। त्याच्यामुळे याची केवळ चौकशी करून चालणार नाही, तर जे कोणी दोषी आहेत त्यांना शिक्षाही झाली पाहिजे आणि ज्यांनी अशी पदं मिळवली आहेत त्यांची पदही काढून घेतली पाहिजेत। साधारण
पूजा खेडकर या प्रकरणात अनेकांचा वरदहस्त असल्याचं बोललं जात आहे, तशी चर्चा आहे आणि हे नेमके कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे आणि या सगळ्या प्रकरणात जे कोणते दोषी जण आढळतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी देखील मागणी यांच्यातर्फे किंवा अनेक जणांकडनं केली जाते. कॅमेरामन राजेश भिडकरसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.